आणि आताची मोठी बातमी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमधून मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते। सूत्रांकडून ही माहिती मिळते। काल शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली। अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळांच्या उपस्थितीत ही चर्चा झाली। दरम्यान पार्थला उमेदवारी द्यावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे। त्यामुळे एकीकडे माझ्या व्यतिरिक्त लोकसभेला कोणी उतरणार नाही अशा प्रकारचे जे विधान पवार कुटुंबियांकडून करण्यात आलं होतं त्या उमेदवारीवर आता फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कारण पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होते। सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्या पाठोपाठ आता पार्थ पवार यांच्याही लोकसभेच्या उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचं समजतंय। दरम्यान कारण ही मागणी कार्यकर्त्यांकडून झाली आहे। कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव होता असंही समजतंय। आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत आहेत। सुनील, आपण पाहतोय खरं तर 2 आठवड्यापूर्वी पवारांना ज्यावेळी पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत विचारलं होतं तेव्हा मी आणि सुप्रिया सुळेच्या व्यतिरिक्त लोकसभेला अन्य तिसरा पवार नसेल असं एक विधान होतं। आता मात्र उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते, काय सांगाल? ऋषी, कारण की मावळमध्ये सातत्यानं पार्थ पवार जे आहेत ते कार्यकर्त्यांमध्ये आणि विविध राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहताना दिसत आहेत आणि अजित पवार असतील किंवा पवार कुटुंबियांकडून सातत्यानं पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत जे वृत्त आहे ते फेटाळून लावलं जात आहे। पण काल ज्या पद्धतीनं शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक झाली, या बैठकीमध्ये जवळपास त्यांची उमेदवारी जी आहे ती मावळमधून निश्चित मानली जाते। कारण की एक तगडा उमेदवार जो आहे तो मावळमधून दिला गेला पाहिजे। कारण की आणि दुसरं एक महत्वाचं सूत्र असं आहे की जो उमेदवार विजयी होऊ शकतो अशा उमेदवारालाच तिकीट द्यायचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे कुठेतरी पार्थ पवार यांची जर उमेदवारी दिली तर एक तगडा उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकेल आणि शिवसेनेचे तिरंग बारणे यांना महत्वाचं आव्हान निर्माण होऊ शकेल। याच दृष्टीने ते महत्वाचे आहे आणि त्याचबरोबर पार्थ पवार यांच्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह निर्माण होईल आणि अशा पद्धतीने त्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल आणि राष्ट्रवादीची संख्या सुद्धा वाढू शकते। हे गणित जे आहे त्यामागे मांडलं जाते जेणेकरून राष्ट्रवादीची जी ताकद आहे जास्तीच्या खासदारांची ती दिल्लीपर्यंत दाखवता येईल। नक्कीच सगळेच पटावर प्रत्येकाला आता विजयी मोहरेश ठेवायचे आहेत आणि त्यासाठी जुळवाजुळव सुरूच आहेत। काळे, तुम्ही आमच्यासोबत संपर्कात राहा। आणखीन एक मोठी बातमी आहे, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।